ह्या व्हिडिओसोबत आणखी एक व्हिडिओ तुम्हाला मी पाठवतो आहे की ज्याची नोंद सरळ ॲपमध्ये कशी केली गेली पाहिजे. कारण तुम्ही जे त्या ठिकाणी मन की बातचे कार्यक्रम करणार, त्या मन की बातचे कार्यक्रमाची नोंद जर सरळ ॲपवर आपण नाही केली तर त्याचा उपयोग होणार नाही. म्हणून कशा पद्धतीनं सरळ ॲप डाउनलोड केला पाहिजे, कशा पद्धतीनं उपयोगात आणला पाहिजे याचा स्पेसिफिक व्हिडिओ मी तुम्हाला सोबत पाठवत आहे. त्याप्रमाणे प्रत्येक आपल्या बूथ अध्यक्षाने आपला जो कार्यक्रम आहे तो सरळ ॲपवर त्या ठिकाणी जाऊन त्याची नोंद करावी. सर्वप्रथम सरळ ॲपवर जाऊन आपला मोबाईल नंबर टाकावा. त्यानंतर आपल्याला एक OTP जाईल. सदर OTP आपल्या SMS बॉक्स मेसेज बॉक्समध्ये जाऊन पाहावा व तो OTP आपण OTPच्या कॉलममध्ये टाकून घ्यावा व लॉग इन करावे. लॉग इन केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी मन की बातचा टॅब दिसेल, त्याच्यावरती टॅप करावे. मन की बातच्या टॅपवर टॅप केल्यानंतर प्रथम आपला विधानसभा आपल्याला भरायची आहे. त्यानंतर आपल्याला आपला बूथ क्रमांक भरायचा आहे, किती लोक उपस्थित होते त्याची संख्या भरायची आहे, आपला संपूर्ण पत्ता ॲड्रेस कॉलममध्ये भरायचा आहे व त्यानंतर आपल्याला कार्यक्रमाचे थोडक्यात डिस्क्रिप्शन म्हणजे वर्णन लिहायचं आहे की कार्यक्रम कुठे झाला, किती लोक होते याची माहिती लिहायची. ही माहिती आपण इंग्रजी अथवा मराठीतही भरू शकता. डिस्क्रिप्शन लिहिल्यानंतर खालील टॅबमध्ये आपल्याला आपण मन की बात पाहत असताना काढलेले फोटो जे आहेत ते आपल्या गॅलरीमध्ये घेऊन ठेवायचे आहेत व अपलोड इमेजवर टॅप करून आपण आपल्या गॅलरीत जायचे व सदर फोटो आपण सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर पुन्हा गॅलरीत जाऊन दुसरा फोटो जो आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर